नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती पेपर सन 2023 म्हणजेच आज झालेल्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आज आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, मोहिनीअट्टम हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मोहिनीअट्टम हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, मोहिनीअट्टम हे भारतामधलं नृत्य केरळ या राज्याशी ते संबंधित आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, मांगेली हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? मांगेली हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? विद्यार्थी मित्रांनो, मांगेली हा धबधबा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण धबधबा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, 8व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान भारतावर खालीलपैकी कोणी राज्य केले होते? 8व्या ते 10व्या या शतकाच्या दरम्यान भारतावर खालीलपैकी कोणी हे राज्य केले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, 8व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान भारतावर राष्ट्रकूट राजवंश यांनी भारतावर हे राज्य केलेलं आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, बोकारो झारखंड येथील लोहपोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचं सहाय्य हे लाभलं होतं? बोकारो झारखंड येथील लोहपोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचं सहाय्य हे लाभले होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, बोकारो या प्रकल्पाला रशिया या देशाचं सहाय्य हे आपल्याला लाभलं होतं। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, संततीय नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? संततीय नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे, रधो कर्वे यांनी महाराष्ट्रामध्ये संततीय नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुरू केली होती। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, बेंडूक हा प्राणी खालीलपैकी कोणत्या वर्गामधला प्राणी आहे? बेंडूक हा प्राणी खालीलपैकी कोणत्या वर्गामधला प्राणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, बेंडूक हा प्राणी उभयचर या वर्गामधला तो प्राणी आहे। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? मॅग्नेटिक महाराष्ट्र, तर मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना मेक इन इंडिया या कार्यक्रमाशी ती संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, उल्फ हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे? उल्फ हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, उल्फ हा एक पुरस्कार आंतरराष्ट्रीय पुरस्कार असून तो वैज्ञानिक आणि कलाकार यांना तो दिला जातो। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, कैगा हा अणु ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कैगा हा अणु ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कैगा हा अणु ऊर्जा प्रकल्प कर्नाटक या राज्यामधला तो एक महत्त्वपूर्ण अणु ऊर्जा प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, अल्झायमर हा विकार खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? अल्झायमर हा विकार खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? अल्झायमर, तर अल्झायमर हा मेंदू यांच्या संबंधीचा तो विकार आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, भारत हे साम्राज्यवादी या प्रकारचं राष्ट्र नाही। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, भारतीय निवडणूक आयोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे? भारतीय निवडणूक आयोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणते कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, भारतीय निवडणूक आयोग यांच्या संबंधीचं कलम 324 कलम या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, गोसीखुर्द हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? गोसीखुर्द हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, गोसीखुर्द हे धरण वैनगंगा या नदीवरचं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बिलासपूर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामधला प्रदेश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यामधला तो प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. युगंधर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? युगंधर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. शिवाजी सावंत युगंधर या पुस्तकाचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजेच खालीलपैकी कोणते रेखावृत्त होय? आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजेच खालीलपैकी कोणते रेखावृत्त होय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. 180 अंश रेखावृत्त म्हणजेच आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. क्रिप्टो करन्सी सुरू करणारा जगामधला पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? क्रिप्टो करन्सी सुरू करणारा जगामधला पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. क्रिप्टो करन्सी सुरू करणारा जगामधला पहिला देश म्हणजेच व्हेनेझुएला हा जगामधला पहिला देश आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचं नाव खालीलपैकी काय आहे? सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचं नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया देश या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. उदय ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची योजना आहे? उदय ही योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासंबंधीची योजना आहे? उदय योजना. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे. उदय ही योजना ऊर्जा या क्षेत्रासंबंधीची ती योजना आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही? खालीलपैकी कोणत्या एका ठेवीवर बँक व्याज देत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. चालू ठेवीवर बँक व्याज देत नाही. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे. केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान राजस्थान या राज्यामधलं ते राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न विचारले होते. ते कशा प्रकारचे विचारले होते ते आपण थोडक्यात पाहूयात. तर या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता. वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? वाजी या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. वाजीचा समानार्थी शब्द म्हणजेच घोडा या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. सुप्रसिद्ध या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारला होता. सुप्रसिद्ध या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. कुप्रसिद्ध या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी काय विचारलं होतं? जे टाळता येऊ शकत नाही अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. जे टाळता येऊ शकत नाहीच म्हणजेच अपरिहार्य या ठिकाणी आपलं अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द असेल. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. वायस या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. वायस या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. वायस. तर वायस म्हणजेच कावळा. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. जास्त जुळणारी म्हण आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी म्हण काय विचारली होती? असतील सीते तर जमतील भूते या म्हणीची आपल्याला जास्त जुळणारी म्हण ओळखायची आहे. जास्त जुळणारी म्हण. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. हात ओला तर मित्र भला या ठिकाणी जास्त जुळणारी म्हण असेल. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर या ठिकाणी वाक्यप्रचार काय आहे? आभाळ ठेंगणे होणे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. आभाळ ठेंगणे होणे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील.
आभाळ ठेंगणे होणेच म्हणजेच अत्यानंद होणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. गिरीश हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? गिरीश हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? गिरीश हा शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो, गिरीश हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. रामूची बहीण हुशार आहे. आपला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? रामूची. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे चाचीचे, म्हणजे ससची विभक्ती या ठिकाणी आपले अधोरेखित शब्दाची विभक्ती असेल. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. प्रतिवर्ष हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? प्रतिवर्ष, प्रत्येक वर्षी. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अव्ययभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी वाक्य काय विचारलं होतं? मी भोजन केले होते. या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी भोजन केले होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. गिरीश हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? गिरीश हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? गिरीश. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील शंकर केशव कानेटकर. गिरीश हे त्यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी वाक्य काय विचारलेलं आहे? आईने बाळाला निजविले. या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सकर्मक भावे. या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग होईल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. विरुद्ध लिंगाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी शब्द काय आहे? हंस. तर आपला हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हंस या ठिकाणी योग्य विरुद्ध लिंगी आपला पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. पुढील शब्दाचे आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी शब्द विचारला होता विप्र. या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा होता. विप्र. तर विप्र म्हणजेच ब्राह्मण. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी विप्र या शब्दाचा योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. भाकरी, गांजर, अडकिता, खलबत्ता हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? भाकरी, गांजर, अडकिता, खलबत्ता हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले हे शब्द आहेत? तर हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे. या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे. या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अपूर्ण वर्तमान काळाचे या ठिकाणी हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. त्राटिका या अलंकारिक शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. त्राटिका या अलंकारिक शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. त्राटिका. तर त्राटिकाच म्हणजेच कजाग स्त्री या ठिकाणी आपला योग्य अलंकारिक शब्दाचा अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. दुःखाने सोडलेला लांब श्वास शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. दुःखाने सोडलेला लांब श्वास म्हणजेच काय असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुस्कार या ठिकाणी शब्द समूहाबद्दल योग्य शब्द असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. थंडा फराळ करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगायचा आहे. सर्वात सोपा प्रश्न. थंडा फराळ करणे म्हणजेच काय असतो? ऑप्शन क्रमांक 4 उपाशी राहणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. साखर या शब्दाची आपल्याला जात विचारली होती. साखर हा एक शब्द आहे. तर या शब्दाची आपल्याला जात विचारली होती. हा शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचा शब्द आहे? तर साखर हा नाम या प्रकारचा तो या ठिकाणी शब्द आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22. सूर्य या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? सूर्य या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शशांक या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द होईल. शशांक म्हणजे काय असतो? चंद्र. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. खालीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. जोड शब्द नसलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. जोड शब्द नसलेला. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गडद या ठिकाणी जोड शब्द नसलेला पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? व्यक्ती आणि वल्ली.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 25 पाहूया. विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वि.वा. शिरवाडकर विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. भार्या आणि कांता हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? भार्या आणि कांता हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? भार्या कांताच म्हणजे पत्नी या ठिकाणी आपला योग्य पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. कर्कश या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारला होता. कर्कश या शब्दाचा आपला विरुद्धार्थी शब्द विचारला होता. कर्कशच्या विरुद्ध काय आला पाहिजे? मंजूळ या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इंग्लिशचे काही प्रश्न विचारले होते, ते कशा प्रकारचे विचारले होते ते आपण थोडक्यात पाहूयात. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलं होतं? चूज द ऑप्शन दॅट हॅज करेक्ट स्पेलिंग. आपल्या ठिकाणी योग्य करेक्ट स्पेलिंग ओळखायचं होतं. ॲडमिरल हा एक शब्द होता. याचं करेक्ट स्पेलिंग आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी असेल ADMIRAL. ॲडमिरल या ठिकाणी योग्य आपलं करेक्ट स्पेलिंग असेल. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट युजेस फिलिंग द ब्लँक्स. आपल्या ठिकाणी रिकामी जागा आहे. या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे. इफ डॅश डॅश इज लो दे विल कॅन्सल द क्लास. या ठिकाणी आपल्याला योग्य रिकामी जागा भरायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी होतं एनरोलमेंट. या ठिकाणी आपलं योग्य या ठिकाणी रिकामी जागा असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. सिनोनॉमस ऑफ द अमॉंग. अमॉंगचा आपला समानार्थी शब्द विचारला होता. अमॉंग म्हणजे काय असतो? मध्ये. तर मध्येच म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बिटवीन या ठिकाणी योग्य समानार्थी आपला शब्द असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. सिनोनिमस ऑफ द इराडिकेट. इराडिकेट म्हणजे काय असतो? नष्ट करणे किंवा म्हणजे समूळ नष्ट करणे. इराडिकेट. तर इराडिकेटचा समानार्थी शब्द म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डेस्ट्रॉय या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. चायना इज द मोस्ट डॅश कंट्री इन द वर्ल्ड. तर या ठिकाणी आपला रिकामी जागा होती. या ठिकाणी योग्य शब्द आपल्याला ओळखायचा होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील चायना इज द मोस्ट पॉप्युलस कंट्री इन द वर्ल्ड. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होतं. पुढचा प्रश्न पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन आपल्याकडे स्वतः त्यांनी पाठवलेले आहेत.